आपलं मुंबईवरून जे पार्सल आलेलं आहे महेश दादांनी पाठवलेलं ते भाऊ आता पार्सल घेऊन भरपूर काही तर भरपूर काही म्हणजे तिकडून मला इकडे यावं लागलं कारण की मला सर्वांना जय श्रीराम आणि महेश दादाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच नमस्कार करतो. ही जर्सी तुम्ही पाठवली माझ्याबद्दल आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. आणि मी आता जर्सी खोलतो मी बघतो पहिले कारण की तुम्ही पाठवला फोटो मी बघितला पण पर्सनल माझ्यापर्यंत आल्यानंतर मला कसं वाटतं बघतो जर्सी मी आता. तर आता जर्सी खोललेला आहे मी पार्सल तर असं आहे की ही आहे ती जर्सी जे मी मोबाईलमध्ये त्यांनी मला पाठवली म्हणजे सेम अशीच पाठवली. पण आता खोलू का नको ओपन करतो पहिले दाखवतो परत घडी करायला अवघड जाईल ती. तर ही आहे जर्सी पाठीमागून बघून घ्या. MS17 रायडर आमची मुंबई गणपती बाप्पा मोरया समोर पूर्णपणे अख्खी मुंबई पूर्णपणे तुम्हाला दिसून जाईल याच्यावर बघून घ्या. आणि तुम्हाला जर लागत असेल तर मी खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण टाकतो. नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये जर्सी तुम्हाला येऊन जाईल. तुम्ही कोणत्या तालुक्यात असेल कोणत्या जिल्ह्यात असेल राज्यामध्ये असेल तरी तुम्हाला ही जर्सी पूर्णपणे कुठं पण घालून तुम्हाला फिरता येईल. असं नाही की आमची मुंबई म्हणून मुंबईतच घाला. तर मी म्हणजे ऑल इंडिया करतो ना त्यामुळं आमची मुंबई म्हणजे लोक ते घालून म्हणजे ती जर्सी घातल्याने एक असा एक आनंद होतो लोकांना. मी स्वतः त्यांच्या अंगात ती जर्सी बघितली म्हणून मी स्वतः मागून घेतली आणि त्यांनी आपल्याला डायरेक्ट गिफ्टच टाकून दिलं. त्यांनी भाऊ मी तुला एवढा फोटो टाकला आहे तर मी तुला गिफ्टच डायरेक्ट पाठवून देतो. त्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही पण त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून दिला. तर एवढं सांगतो भावानो लागत असेल तर नक्की 2-3 दिवसात तुम्हाला भेटून जाईन एवढं सांगतो. आणि माझी जे जर्सी मी ती घातली तर आज एक ना एक व्यक्ती मला बोलल का भाऊ जर्सी कुठून घेतली तुम्ही तर आम्हाला पण मागवायची. तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. आणि नसन होत कॉन्टॅक्ट तर मला कॉन्टॅक्ट करा मी त्यांच्यापर्यंत पोचवल तुमचं पार्सल. जय महाराष्ट्र. तर सध्या आता वैजापूरमध्ये बस स्टॉपवर थांबलं. आता मी सर्व्हिस खाऊन घेऊ म्हणलं हॉटेलला. मोबाईल दिला चार्जिंगला लावून आणि आपल्याला भाऊंनी जर्सी पाठवली आपल्या महेश भाऊंनी मुंबईवरून. ती जर्सी पण घालून घेतली. आम्ही सर्व्हिसला खातो आणि लवकरात लवकर पुढे. तर सध्या आता गंगापूरमध्ये थांबलेलो आहे आणि जे भाऊ आहे यांनी आपल्याला आपल्या न्यू फ्रेश ज्यूस या ठिकाणी बोलवलं. आपल्याला ज्यूसवाले भाऊ बोलायला आले होते आपल्याला. तर आता ज्यूस पितो. मला जायचे प्रवरा संगमला आणि लगेच निघतो. आता सध्या प्रवरा संगममध्ये आहे आणि प्रवरा संगममध्ये आपले हिरा पेट्रोल पंप शेजारी आपले हॉटेल मयूर ह्या ठिकाणी अमोल भाऊ हे आपले हॉटेलचे मालक आहे जे ते राहणार शेर टाकळी या ठिकाणचे आहे. आणि आपले मित्र जे राजेंद्र आप्पा महाजन यांचे ते मित्र आहे त्यांनी आपली म्हणजे ते नाश्ता बिष्टा ते म्हणजे जेवणच करून जा डायरेक्ट. तर ते आपण डायरेक्ट कोपरगावचं नाव सांगितलं तर त्यांनी डायरेक्ट म्हणे ते आपलं जेवणच करून जा. त्यांना म्हणलं मी दुपारी जेवण केलं होतं ते म्हणे तुम्ही पार्सल का होय ना घेऊन जा रात्री तुम्ही जेव्हा उठशान तेव्हा जेवण करा. आणि हा तर ते आणि त्याच्यात राजेंद्र भाऊ महाजन ते म्हणतील त्यांनी नुसतं दिलं तुम्ही जेवण नाही केलं ते त्यांना फोन करून बोलतील. त्यामुळे म्हणलं आता आपण काय करू आता नाश्ता तर घेतलाच आहे थोडाफार नाश्ता पण करू. ते सगळेजण त्यांचे घरचे फॅमिली सगळे आणि हॉटेल आपल्या रोडलाच हॉटेल आहे. नक्की म्हणजे व्हेज नॉन व्हेज म्हणजे सोय हॉटेलची उत्तम सोय आहे जेवणाची एकदम. तुम्ही कधी नक्की आले तर नक्की भेट द्या हॉटेलला. मी तर दिली भेट. मी आता पेट्रोल पंपवर मुक्काम करतोय. उद्या मला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जातो नक्की. आपले अमोल भाऊ मयूर हॉटेलचे मालक त्यांनी आपल्याला वडे भजे बघू शकता नाश्ता दिलेला आहे. आता हेच खातो. इकडं आपल्या डिक्क्या बिक्क्या पूर्णपणे आपली झोपायची जागा समोर पाणी बॉटल खाली पॉवर बँक मोबाईल पण चार्जिंग चालू आहे. लवकरात लवकर नाश्ता करतो आणि आपली एडिटिंगचे काम आहे ते लवकरात लवकर करून घेतो. तुमचं जेवण झालं की नाही मला कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा. आणि तर पूर्ण व्हिडिओ
बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कुठून बघताय हे मला कमेंट करून सांगा, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद, जय भारत.